सॉरी समृद्धी रीड कर. चला समृद्धी तुलाच सांगायचंय काय पोझिशन आहे, कसा सेटअप कसा आहे. व्हॉट इज द सेटअप. सेटअप म्हणजे मला एक सांग, फेस व्हॅल्यू किती आहे पटापट सांग. फेस व्हॅल्यू. चला हेल्प करा तिला. फेस व्हॅल्यू किती आहे. 10 रुपीज. किती. 10. पण इश्यूड ऍट म्हणजे इश्यू प्राइस किती आहे. 12. 10 रुपयाचा शेअर 12 रुपयाला इश्यू केलाय. म्हणजे हा शेअर कसा इश्यू केलाय. ऍट पार, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट. ऍट प्रीमियम. किती रुपयाचा प्रीमियम आहे. 2 रुपयाचा प्रीमियम आहे याच्यात. 10 रुपयाचा शेअर 12 रुपयाला इश्यू केला म्हणजे 2 रुपयाचा प्रीमियम आला. 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे, 12 रुपये इश्यू प्राइस आहे. ऑल राईट. आता हा प्रीमियम कुठल्या कॉल मध्ये कलेक्ट केलाय. काही दिलंय का. काही जर दिलं नसेल तर आपण तो अलॉटमेंट मध्ये कव्हर करणार. आणि लक्षात ठेव कायम अलॉटमेंट मध्ये कव्हर करा, अलॉटमेंट मध्ये कलेक्ट करा. म्हणजे इथं अलॉटमेंटचे किती रुपये आहेत. 4 रुपीज. पण हा कॉल आहे 4 रुपयाचा कॉल आहे. त्यात अलॉटमेंट मनी किती आहेत. 2 रुपये प्रीमियम आहे. म्हणजे अलॉटमेंट मनी किती आहेत. 2 रुपये. म्हणजे 2 रुपये अलॉटमेंट, 2 रुपये प्रीमियम, असे मिळून 4 रुपये आहेत. ऑल राईट. ओव्हर सबस्क्रिप्शन आहे का. आहे. कॉल्स इन अरियर्स आहेत का. आहेत. किती कॉल्स इन अरियर्स आहेत. किती कॉल्स इन अरियर्स आहेत. 1 2 3 4. किती. वाचल्याशिवाय बोलू नका. Akash, the holder of 500 shares, fails to pay the final call. एकमेव कॉल त्यांनी दिलेला नाही. बाकी सगळे हे बघा फर्स्ट कॉल हे फायनल कॉल सोडून फायनल कॉल आणि ही शेअर्स वेअर फॉरफिटेड एक्सेप्ट दिस ऑल द अलॉटमेंट फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल ड्युली रिसिव्ह. मुळात बाकी सगळे कॉल्स आले असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त एक फायनल कॉल. जो आकाश ज्याच्याकडे 500 शेअर्स आहेत त्याच्याकडे कॉल्स इन अरियर्स आहेत. आणि त्या कॉल्सचं आपण त्या शेअर्सचं आपण काय केलं तर शेअर्स फॉरफिट करून टाकलेत. बरोबर. चला सगळ्यात पहिलं एक आपण जे आतापर्यंत करत आलो घ्या. ही वर्किंग नोट. ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड इनटू हे कसं काढायचं कसं तर फॉर्म्युला काय. ऍप्लिकेशन रिसिव्ड इंटू ऍप्लिकेशन मनी. किती आहेत ऍप्लिकेशन रिसिव्ड. ऍप्लिकेशन रिसिव्ड आहेत 60,000 आणि ऍप्लिकेशन मनी किती आहे 10 each रुपीज 3 ऑन ऍप्लिकेशन. 60,000 शेअर्स आहेत 3 रुपये ऍप्लिकेशन मनी आहे. लिहा पुटअप करा. 60,000 इंटू 3 इज इक्वल टू 1,80,000. ही वर्किंग नोट फक्त तुम्हाला समजण्यापुरती आहे. ही तुम्ही पेपरमध्ये नाही केली तरी चालणार आहे. हे वेळ फुकट वाया जातो याच्यामध्ये. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. पण माझ्या मते तुम्हाला ही वर्किंग नोट लागणार आहे. इवन बोर्डाच्या पेपरला सुद्धा लागणार आहे.
we may not be able to withdraw this particular working note. ही वर्किंग नोट आपण विथड्रॉ करू शकणार नाही आहोत. सो बेटर यू डू इट लिटल फास्टर. Application money received. Application money received into application money. 60,000 into 3 is equal to 1,80,000. Total application money 1,80,000 आहे. याचं बायफर्केशन करायचं असतं आपल्याला दोन पार्ट्स मध्ये. मनी बिलॉंगिंग टू कंपनी आणि एक्सेस मनी. एक्सेस किती आले आणि यातले आपले किती, कसं करायचं असतं इन दिस वे बायफर्केशन. काय करणार याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन मनी बिलॉंग्स टू कंपनी. शेअर्स इश्यूड इनटू ऍप्लिकेशन मनी. शेअर्स इश्यूड किती आहेत, 60,000 चे ऍप्लिकेशन्स आले होते. 60,000 चे ऍप्लिकेशन्स होते. शेअर्स इश्यूड किती आहेत, 50,000. चला घेऊन टाका. शेअर्स इश्यूड 50,000 into 3 is equal to 1,50,000. 50,000 into 3 आणि एक्सेस मनी याच्याच बरोबर आपल्याला एक्सेस मनी काढायचं म्हणजे अमाऊंट टू बी ऍडजस्टेड. म्हणजे ऍप्लिकेशन मनी ऍडजस्टेड किती केले, कसं केले, हे कसं काढायचं, तर ऍप्लिकेशन्स रिसिव्ड मायनस शेअर्स इश्यूड इनटू ऍप्लिकेशन मनी. म्हणजे खरं तर या तिन्ही गोष्टींना आपण ऍप्लिकेशन मनीनी मल्टिप्लाय केलेलं आहे. या तिन्ही गोष्टींना ऍप्लिकेशन्स रिसिव्ड मायनस शेअर इश्यूड into application money. 60,000 minus 50,000 into rupees 3 is equal to 30,000. Is equal to 30,000. ही वर्किंग नोट सगळ्यांची झाली. आता समजायला लागली आहे का नाही सगळ्यांना ही वर्किंग नोट? नीट समजून घ्या. कुठल्या कुठल्या फिगर्स कुठे टाकल्यात ते आपण ह्या वरच्या पार्ट मध्ये ऍप्लिकेशन रिसिव्ड इनटू ऍप्लिकेशन मनी आहे. इथं शेअर्स इश्यूड इनटू ऍप्लिकेशन मनी आहे आणि इथं या दोघांमधला डिफरन्स आणि ऍप्लिकेशन मनी आहे. सो सिंपल. इथं ऍप्लिकेशन रिसिव्ड इनटू ऍप्लिकेशन मनी आहे, इथं शेअर्स इश्यूड इनटू ऍप्लिकेशन मनी आहे आणि इथं आहे ऍप्लिकेशन रिसिव्ड मायनस ऍप्लिकेशन हे शेअर्स इश्यूड. या दोघांमधला जो डिफरन्स आहे, या दोघांमधला डिफरन्स त्याला ऍप्लिकेशन मनीनी आपण मल्टिप्लाय केले. नाही अगदीच नाही तर या 180 मधनं 150 मायनस केले की यू विल गेट इज 30,000. येस. चला मला आज एंट्री हव्यात समृद्धी. या दोन्ही एंट्री तुला सांगायच्या आहेत. पहिल्या समृद्धी बैंक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट अमाउंट 1,80,000 घ्या. तिन्ही वरच्या पार्ट मधली एंट्री ह्या इथली ही पहिली एंट्री आहे आणि ह्या खालच्या पार्टची दुसरी एंट्री आहे. म्हणजे खरं तर कंबाईन करता येते. धिस डेबिट हे दोन क्रेडिट ही दुसरी एंट्री होते आणि ही पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन 1,80,000 1,80,000. 2 मिनिट थांब. बोल का दुसरी एंट्री झाली का? एंट्री होऊन दे सगळ्यांची. हा 2 मिनिट थांब. अवंतिका सेकंड एंट्री.
समृद्धी बरोबर आहे का एंट्री? अमाऊंट बोल, ती अमाऊंट नाही बोललेली. मी मुद्दामून एंट्री दाखवत नाही आता. हा बोल, अमाऊंट बोल. हॅलो अवंतिका, अमाऊंट बोल. हा बोल बोल बोल. हा 1,80,000 इकडनं इकडं. $30,000 ह्या वर्किंग नोट प्रमाणे आपण एंट्री करतो. ह्या अकाउंटला डेबिट, हे अकाउंट क्रेडिट, हे अकाउंट क्रेडिट. ऍप्लिकेशन मनी अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू शेअर अलॉटमेंट. ही 150, ही 30, ही 180. ऑलराईट, चला ऍप्लिकेशनची ऍक्टिव्हिटी संपले. आता अलॉटमेंटची ऍक्टिव्हिटी. वल्लरी अलॉटमेंटची ऍक्टिव्हिटी. इथं आपल्याला प्रीमियम कन्सिडर करायचा आहे. पहिलं काय करणार? ड्यू, मग रिसीव. वल्लरी इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, थांब जरा, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर प्रीमियम. अमाऊंट बोल. स्क्रीनशॉट घेऊन ठेव. चला वल्लरी, वल्लरी अमाऊंट चुकली, अमाऊंट ब्लँक राहिली तर एंट्री चुकली. हा बोल अमाऊंट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 2 lakhs टू इक्विटी शेअर कॅपिटल 1 lakh टू शेअर प्रीमियम 1 lakh. बिंग, कारण 2-2 रुपये आहेत हे दोन्हीकडे. इथं 2 रुपये, इथं 2 रुपये, टोटल 4 रुपये. असं बायफर्केशन आहे बघा. काय वल्लरी? सो 2 lakhsचं बायफर्केशन, 1 lakh 1 lakh. इथं 2 रुपये, इथं 2 रुपये, असे टोटल 4 रुपये. कारण 50,000 इंटू 4, 50,000 इंटू 2 आणि 50,000 इंटू 2. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. चला ही झाली ड्यूची एंट्री. आता पुढची एंट्री वल्लरी. वल्लरी आवाज येतोय का? काय झालं, वल्लरी गेली काय? नेक्स्ट एंट्री ही झाली का एंट्री? ओके. चला झाली का एंट्री? बोला एंट्री पुढची, तुलाच बोलायची. अमाऊंट नुसते ह्याला एंट्रीला काय व्हॅल्यू नाही. एंट्री नंबर 2 आणि एंट्री नंबर 3 या नीट रिकन्साइल कर, म्हणजे तुला या एंट्री नंबर 4 ची अमाऊंट कळते.
मग अशी एक्सेस किती आलेत? एक्सेस ऍप्लिकेशनचे पैसे किती आले? ऍप्लिकेशन्स नाही, अमाऊंट किती आली? मग आता एंट्री नंबर 2 मध्ये केलीत तुम्ही क्रेडिट मध्ये, आणि इथं डेबिट एट 2 lakhs म्हणजे किती येतात? काय ग? 1,70,000. 1,70,000. काय वल्लरी, अमाऊंट का येत नाहीयेत? $1,70,000. एंट्री नंबर 2 ला तुम्ही क्रेडिट केलंय इक्विटी शेअर अलॉटमेंटला 30,000, आणि एंट्री नंबर 3 ला तुम्ही केलंय इथं अलॉटमेंटला, हे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला डेबिट 2 lakhs. याचं नॉकिंग ऑफ होणार, किंवा जे काही एक्सेस पैसे पूर्वी आलेले आहेत ते आता येणार नाही आहेत, कारण त्यांनी सांगितलं आणि आपण सुद्धा तसंच करणार आहोत. पण त्यांनी स्पेसिफाय केलंय इथं की ऑल एक्सेस मनी इज ऍडजस्टेड अगेन्स्ट अलॉटमेंट. त्याप्रमाणे आपण ते अलॉटमेंटला ऍडजस्ट करून घेतलेले आहेत. मग 2 लाखामधनं 2 लाख तुम्ही ड्यू केलेत, कॉल केलाय. कॉल ड्यू म्हणजे कॉल, लोकांकडनं 2 लाख. पण लोक 2 लाख कसे देतील? त्यांनी 30,000 रुपये एक्सेस ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही त्यांचे एक्सेस पैसे हे अलॉटमेंट मनीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट केलेत. मग आता ते 2 लाख मायनस 30,000 म्हणजे 1,70,000 ची एंट्री देणार. हे एंट्री म्हणतोय, अमाऊंट देणार. ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. चला, अलॉटमेंटच्या पण 2 ऍक्टिव्हिटीज झाल्या. अलॉटमेंटच्या 2 ऍक्टिव्हिटीज झाल्या. हे वैष्णवी फर्स्ट कॉल, ही कशाची एंट्री केली आहे? ड्यू का रिसिव्ह? ड्यू ची एंट्री केली, म्हणजे एंट्री नंबर 5. काय केलं तिने? नंबर ऑफ, आता हे सगळं कॅल्क्युलेशन आपण 50,000 नी करणार. 50,000 इंटू फर्स्ट कॉल कितीचा आहे? 3 रुपये. तू कुठल्या बेसिसवर कॅल्क्युलेट करतेस का? 1,50,000च केले ना? काय ग वैष्णवी, अमाऊंट किती? अमाऊंट किती काढली? अमाऊंट सांगितली ना तू? 2 लाख सांगितली असं मला काहीतरी ऐकवायला का झालं? तेच 1 लाख आहे. वाचतेस तू नीट? तू वाचतेस का नीट? मी तुम्हाला याच्या आधी परवाच वॉर्निंग केलं की जेव्हा हे असा पॅराग्राफ फॉर्म मध्ये असतं, सगळ्यात मेन तुमचे इकडं तिकडं होतात. नीट वाचा ना. 3 ऑन ऍप्लिकेशन, 4 ऑन अलॉटमेंट, 3 ऑन फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉलचे 3 रुपये आहेत, फायनल कॉलचे 2 रुपये आहेत. ऑन फर्स्ट कॉल ₹2. हे असं रीडिंग करायचं नाही. सगळ्यात डेंजरस आहे पॅराग्राफ फॉर्म मध्ये. मी कालच तुम्हाला वॉर्निंग दिली आणि बरोबर आज मला विकेट मिळाली. आपण कॅज्युअल असतो, भयानक कॅज्युअल. 3 रुपये आहेत फर्स्ट कॉलचे. चला, एंट्री काय करणार? इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल being first call money on 50,000 shares at a rate of 3 due from shareholder, number of shares issued into amount of call. ही ड्यू ची एंट्री आहे. आपण प्रत्येक, आणि ड्यू आपण नेहमी ड्यू ची एंट्री आपण तो कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल करतो. ड्यू रिसिव्ह. आणि उद्या, आता उद्यापासून रादर मी कुणालाही कुठल्याही एंट्र्या विचारायला सुरुवात करणार आहे. झाले आता 4 सम्स, एक ऍब्सोल्युटली सिमिलर चाललंय सगळं, आणि हे बास एवढंच आहे. याच्यात संपलं. सगळे सम अशाच पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. हे असेच, याच्यात फारसं व्हेरिएशनच नाही. अजून 1-2 फक्त व्हेरिएशन्स आता राहिलेली आहेत, फारशी व्हेरिएशन्स याच्यात नाहीत. चला, झाली एंट्री.
ड्यूची एंट्री झाली आहे का सगळ्यांची? एव्हरीवन? वैष्णवी, याच्या पुढची एंट्री बोला. बर, आज का मागचे 2 सम आपण कॉल्स इन अरियर्सची सेपरेट एंट्री केली. आज आपण कंबाईन एंट्री करू. कॉल्स इन अरियर्सची कंबाईन एंट्री करूया. चला, याच्यात कॉल्स इन अरियर्स आहेत का नाही आहेत पण? काय वैष्णवी? प्रार्थना? अगं तू वाचते का ग? तू सम नीट वाचतेस का? काय ग वैष्णवी, मगाशी तुझं लक्ष होतं का? मग आपण जे मगाशी रिडिंग केलं तेव्हा तुमचं लक्ष कुठे असतं? फायनल कॉल आहे फक्त कॉल्स इन अरियर्स मध्ये. म्हणजे हे सगळे पैसे आलेत. वा वा वा, फर्स्ट पहिल्यांदा असं झालंय. पहिल्यांदा असं झालंय, एक प्लेन एंट्री येणार. मग इथं कॉल्स इन अरियर्स, या याच्यामध्ये कॉल्स इन अरियर्स नाहीत. म्हणजे 1,50,000चा आपण कॉल केला आणि 1,50,000 आपल्याला रुपये आले. क्लीन अँड क्लिअर. फक्त एंट्री करून टाका. चला घ्या. पण याच्यात मी कॉल्स इन अरियर्स कुठून आणले? बरोबर आहे. चला, मी असं अज्युम केलंय की याच्यात सुद्धा फर्स्ट कॉल सुद्धा आकाशने दिलेले नाही. बोला आता बघा मी काय करणार. मी हा आकाश आहे, मी असं अज्युम करतोय की आकाशने फर्स्ट कॉल दिलेला, फर्स्ट कॉल पण नाही आणि फायनल कॉल पण नाही. ऍक्च्युली दिलेलं नाही, ऍक्च्युली दिलेला आहे. म्हणजे एंट्री काय व्हायला पाहिजे इथं? खरं तर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल 1,50,000 1,50,000 क्लीन अँड क्लिअर. सगळे पैसे आले. ऑब्व्हियसली देर इज नो कॉल्स इन अरियर्स. पण मी असं अज्युम केलं याच्यात की सपोज या आकाशनी फर्स्ट कॉल पण दिलेलं नाही, फर्स्ट कॉल पण दिलेलं नाही, आणि आता आपल्याला कंबाईन एंट्री करायची. कंबाईन एंट्री काल आपण कॉल्स इन अरियर्सची सेपरेट एंट्री केली. ज्या स्टुडंटना सेपरेट एंट्र्या समजत असतील त्यांनी सेपरेट एंट्री करायला हरकत नाहीये, आणि ज्या स्टुडंटना हे अशा समजत असेल त्यांनी ही अशी सुद्धा करायला हरकत नाही. मी दोन्ही पद्धतीने दाखवतोय. बेसिक रिझन काय याचं? कारण दोन्ही पद्धतीने का दाखवते? कारण काहींना ती सोपी जाते, काहींना ही सोपी जाते. बघा एंट्री काय केली. कंबाईन एंट्री कधीही सोपी. बँक अकाउंट डेबिट जे पैसे आले, कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट जे आले नाहीत, टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल 500 × 3. बघा मी इथल्या इथं सगळं त्याचा हिशोब लावला. इथं 500 × 3 म्हणजे मला इथे मिळाले 1,500. 1,05,000चा कॉल आहे, 1,500 आले नाहीत म्हणजे 1,48,500 आले. म्हणून मी म्हणतो ही अतिशय सोपी आहे. आले किती तेवढे डेबिट, आले किती नाहीत म्हणजे रिसिवेबल, कॉल्स इन अरियर्स त्याला म्हणणार, ते पण डेबिट टू तो कॉल ही आपली. आणि आले कुठे? बँकेत. म्हणून बँक अकाउंट डेबिट, कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. घ्या आपण पण, तुम्ही पण आता अज्युम करा, तुम्ही सुद्धा अज्युम करा की हा फर्स्ट कॉल पण त्यांनी दिलेला नाही. बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. हा, ह्याच्यामध्ये अजून आपल्याला नॅरेशन असं लिहू शकता येतं, एक्सेप्ट 500 शेअर्स बिलॉंगिंग टू आकाश ऑन विच फर्स्ट कॉल इज नॉट पेड, किंवा अलॉंग विथ कॉल्स इन अरियर्स. येस बोला. नाही, मी नाही टोटल केलेली. तू तुझ्या इथे टोटल करून ठेव. आणि तुम्ही पुढे असाल तर मला डिस्टर्ब करूच नका. मी येतोच आहे हळूहळू तिथं. डोंट डिस्टर्ब मी. चला नेक्स्ट. आता फर्स्ट कॉल आपण ड्यू केलाय का रिसिव्ह केलाय? काय केलं? फर्स्ट कॉल रिसिव्ह केलाय. आता सेकंड कॉल प्रार्थना. पहिलं ड्यू आणि मग रिसिव्ह. अमाऊंट 1,00,000 रुपीज. घ्या. इक्विटी शेअर परत एकदा सांग. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 1,00,000 1,00,000 50,000 × 2 50,000 × 2.
नंबर ऑफ शेअर्स इश्यूड इंटू कॉल मनी. 2 रुपयाचा कॉल आहे. नंबर ऑफ शेअर्स इश्यूड आहेत 50,000. 1 lakh 1 lakh. नेक्स्ट प्रार्थना, पुढची एंट्री. अमाऊंट बोल. करते. ओके. चला, झाली का? प्रार्थना, अमाऊंट झाली का? चला, अमाऊंट सांगा तिला. बघा बरोबर आहे का? काय प्रार्थना, कसे काढले ग 1000? त्या कोण आहे तो? आकाश ना. आकाशकडे किती नंबर ऑफ शेअर्स आहेत? 500. आणि 500 आणि एक कॉल कितीचा आहे? 2 रुपयाचा. 500 इंटू 2 1000. म्हणजे उरलेले शेअर्सवर पैसे मिळाले. 49,500 वर शेअर्स मिळाले म्हणून ते येतात 99. टोटल कॉल आहे 1 लाखचा. हा काय घ्या. बघा याच्यात आहे ना, ह्या अशी एंट्री केली की सेपरेट एंट्री लक्षात ठेवावी लागत नाही. कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट लक्षात ठेवावे लागत नाही. सेपरेट लक्षात ठेवून एंट्री करावी लागत नाही. म्हणून ही कंबाईन एंट्री जास्त बेनिफिशियल, पटकन लक्षात राहते आणि तिथल्या इथं करता येते. चला, आता कुठली एंट्री करायची आहे? विच एंट्री इज रिमेनिंग नाव? आता कुठली एंट्री करायची आहे? फॉरफिचरची एंट्री. यश, चला यश बोला. हे बघा, पहिली गोष्ट, फॉरफिचर मध्ये 2 ऍक्टिव्हिटीज आहेत. एक, शेअर कॅन्सल करायचे. शेअर कॅन्सल जे करायचे ते अलॉंग विथ प्रीमियम करायचे. आणि दुसरे, अमाऊंट फॉरफिट करायची. तिसरं पण तुम्ही घेऊन टाका. चला, कॉल्स इन अरियर्स आर नो मोर कॉल्स इन अरियर्स. अशा 3 ऍक्टिव्हिटी आपण फॉरफिचर मध्ये करतो. आपण शेअर पहिले कॅन्सल करतो अलॉंग विथ प्रीमियम. नंतर कॉल्स इन अरियर्स आर नो मोर कॉल्स इन अरियर्स. आणि जी अमाऊंट आपल्याकडे रिसीव्ह झाली आहे ती आपण काय करतो? फॉरफिट करतो. चला, आज मी तुम्हाला वर्किंग नोट दाखवणार नाहीये. मला तुमच्याकडनं हवंय की ती वर्किंग नोट कॅल्क्युलेट करा, अमाऊंट ऑफ फॉरफिचर, आणि मला सांगा अमाऊंट ऑफ फॉरफिचर किती.
हा बोला यश एंट्री. रॉन्ग 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 रॉन्ग. सही. सही फॉरफिचरची एंट्री. जमेल का? रॉंग 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 रॉंग. मी तुम्हाला मगापासून सांगतोय तुम्ही इक्विटी शेअर कॅन्सल करताय पण ते अलॉंग विथ प्रीमियम करत नाही. इक्विटी शेअर कॅन्सल करायचे अलॉंग विथ प्रीमियम. हेच तर सांगतोय. लक्ष कुठे आहे तुमचं? करेक्शन करा. आदिती एंट्री बोल फॉरफिचरची. आदिती तू बहुतेक तो माईक लावून बोलतेस किंवा काय ते कानातलं हे लावून काय ते बरोबर का? हा काही नको काढून टाक. मस्त आवाज येईल तुझा. तर त्याने उलट प्रॉब्लेम जास्त आवाज थोडस हे होतो बरोबर येत नाही. विदाउट दॅट तू हे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड हे कर बघ आवाज एकदम व्यवस्थित येईल. बर परत एकदा रिपीट कर. आता अमाऊंट सकट सांग. अमाऊंट कॅल्क्युलेट कोणी केली का? साहिल. अमाऊंट सकट. सम्राट अमाऊंट सकट. सम्राट फॉरफिचरची एंट्री अमाऊंट सकट सांग. तुझं झालंय ना सगळं? का? कमीत कमी 2 मार्काचे फोडणी. कमीत कमी 2 मार्क डिडक्ट करा करा करा. डू इट. मी मुद्दामून आज दाखवत नाहीये. किती कॉल्स आलेत? किती कॉल्स अरियर्स मध्ये आहेत? किती कॉल आले? जेवढे कॉल आले ते फॉरफिट करा. जे कॉल्स आले नाहीत ते कॉल्स इन अरियर्स मध्ये आहेत. ते तर ऑलरेडी आपण काढलेत पण त्याची टोटल करा पाहिजे. प्रीमियम किती आहे? 2 रुपयाचा प्रीमियम आहे. ही एंट्रीच मेन आहे. याला 2 मार्क आहेत. बाकीच्या प्रत्येक एंट्रीला अर्धा अर्धा मार्क आहे पण ह्या एंट्रीला 2 मार्क आहेत. पण हीच मेन एंट्री अख्ख्या सम मध्ये. ही आली तर 8 मार्क मिळणार नाही तर 6 मार्क मिळणार. याच्यातनं आपल्याला एंटायर 8च्या 8 मार्क पाहिजेत. इथं कुठेही लिकेज ऑफ मार्क्स नको आहेत. आणि मग तू टोटल कसं काय करायला गेला सम्राट? एवढी घाई नका करू की तुमचं अंधाधुंद चाललंय सगळं. वाचतच नाहीये तुम्ही. तुम्ही फॉरफिचर करायचं विसरताय. तिकडं हे ती अमाऊंट भलतीच वाचते. फर्स्ट कॉल मनी तुम्ही दुसऱ्यालाच कुठलं तरी रीड करताय. नीट वाचत आहे. चला झालंय का? कोणाची झाली एंट्री? काय सही एंट्री झाली का? कळली का एंट्री काय करेक्शन करायचे? तुला शेअर
कॅन्सल करायचे आहेत, पण अलॉंग विथ प्रीमियम. प्रीमियम नसेल तर शेअर प्रीमियम येणार नाही. आधी ती झाली का? प्रार्थना झाली का? साहिल, टॅली होत नाहीये. हा घ्या, हे घ्या, ही एंट्री घ्या. फॉरफिट कुठले कुठले कॉल्स तिने दिले आपल्याला? नाही त्यांनी. अरे ही दीपाली नाहीये. नाही. मला मला काही येत नाही बाबा. आजची एंट्री मला येत नाही. आजची एंट्री तुम्हीच मला सांगायची. मला एक सांगा, हे बघा कशी एंट्री करणार आहात तुम्ही? पहिले कुठले कुठले कॉल्स दिलेत मला पहिले सांगा. इक्विटी शेअर, हे इक्विटी शेअर कॅपिटलला आपण किती रुपये टाकणार? फेस व्हॅल्यू. इक्विटी शेअरला फेस व्हॅल्यू जाणार 10 रुपये. 10 रुपये नाही. हा अच्छा 2 मिनिट थांब. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 500 into 10 is 5,000. इक्विटी शेअर प्रीमियम 500 into 2 that is 1,000. आता कॉल्स इन अरियर्स. मगाशीच तुम्ही 2 कॉल्स, आपण इथं जरी एक असला तरी आपण 2 केलेत. आपण कुठले कुठले 2 केलेत? 3 आणि 2 5 हे कॉल्स इन अरियर्स आहेत. 3 आणि 2 5 कॉल्स इन अरियर्स आहेत. 5 into 5 into 500 म्हणजे किती होतात? 2,500. आणि त्यांनी पैसे किती दिले तुम्हाला? 3 आणि 4 म्हणजे 7 म्हणजे किती अमाऊंट होतात? 7 into 500. मी कसं करतोय काही कळतंय का? म्हणून मी मुद्दामून वर्किंग नोट तुम्हाला दाखवत नाही. हा, एका कॉलची आपण एंट्री कशी केली? एंट्री एका कॉलची आपण मॉडिफाय. हा, मग आता एका कॉलची असेल तर एंट्री कशी होणार? मग तुझे फॉरफिचरची अमाऊंट वाढणार, कारण त्यांनी तुला फर्स्ट कॉल हे बघ ना, 3 रुपये, 4 रुपये आणि 3 रुपये. 3 आणि 3 6 4 10 म्हणजे 5,000 रुपीज फॉरफिट करणार तू. 5,000 रुपीज फॉरफिट करणार आणि तुझे कॉल्स इन अरियर्स असणार 1,000 रुपीज. बघ टॅली होते का नाही बरोबर? झालं ना? हा, हे घ्या, ही एंट्री अशी आहे. फक्त ही दीपाली नाहीये. हे कोण आहे? आकाश आहे ना? आकाश आहे. दिस इज नॉट दीपाली. ही दीपालीची एंट्री नाहीये. कॉल्स इन अरियर्स अकाउंट पहिले इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ही फेस व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड. फेस व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड. शेअर प्रीमियम इंटू नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड. 2 कॉल्स इन अरियर्स. 2 कॉल्स. मग आपण ऍडजस्ट करताना 2 कॉल ऍडजस्ट केलेत. मी मुद्दामून ही मॉडिफाय केलाय सम. त्यांनी 1 दिलाय पण आपण 2 केलेत. मग 2 कॉल्स म्हणजे किती होतात? 3 आणि 2 5 5 रुपीज. 5 into 500 2,500. आणि शेअर्स फॉरफिट कसे काय होणार? 2 कॉल रिसिव्ह झालेत आपल्याला, ते आपण फॉरफिट करणार. कुठले कुठले? ऍप्लिकेशन मनी आणि अलॉटमेंट मनी. ऍप्लिकेशन मनी आहे 3 रुपयाचा. अलॉटमेंट मनी आहे 4 रुपयाचा. 3 आणि 4 झाले 7 रुपीज. 7 into 500 इज इक्वल टू 3,500. फक्त इथं दीपाली नको, इथं आकाश करा. Being 500 shares issued to Akash forfeited for non-payment of first and second call. Yeah.